आणि यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। पालकमंत्री म्हणून जर काम करायचं नसेल तर मंत्रीपद सोडा असा इशारा अगदी 3 दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या मंत्र्यांना दिलेला होता। आणि त्यानंतर आता दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील अकार्यक्षम मंत्र्यांचा चांगलाच समाचार घेतलाय। काही दिवसांपूर्वी शिंदेंनी शिवसेना मंत्र्यांची कॅबिनेट बैठक झाली होती, त्यानंतर एक गुप्त बैठक बोलावली होती। या बैठकीत मंत्र्यांच्या कामांवर नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय। मंत्र्यांची प्रशासकीय कामाची पद्धत आणि पक्ष संघटनेकडे होणारं दुर्लक्ष यावरून शिंदेंनी संताप व्यक्त केल्याची माहिती आहे। दरम्यान शिंदेंनी मंत्र्यांवर कोणत्या मुद्द्यांवरून नाराजी व्यक्त केली आणि त्यांना कोणता इशारा दिला आपण पाहूया। शिंदेंकडून पक्षाच्या अकार्यक्षम मंत्र्यांची चांगलीच कानउघाडणी करण्यात आली। मंत्र्यांची प्रशासकीय कामाची पद्धत, पक्ष संघटनेकडे होणारं दुर्लक्ष यामुळे त्यांनी खडे बोल सुनावले। जनता दरबार घेण्याच्या सूचना देऊनही वारंवार मंत्र्यांनी दुर्लक्ष केल्याचं एकनाथ शिंदेंनी या बैठकीत म्हटलं। आणि पक्षवाढीबाबत अनेक मंत्री कार्यरत नसल्याची तक्रारही आपल्या कानावर आल्याचं एकनाथ शिंदेंनी या बैठकीत मंत्र्यांना सुनावलं। सोमवार ते बुधवार कॅबिनेट बैठकीनंतर मतदारसंघ इतकंच रुटीन असणाऱ्या मंत्र्यांवर त्यांनी नाराजीही व्यक्त केली। जनतेचे प्रश्न सोडवा अन्यथा विचार करावा लागेल असा गर्भित इशाराही त्यांनी आपल्या मंत्र्यांना दिलेला आहे।